जय शिवराय. कालचा हिवाळी अधिवेशन नागपूरचा तिसरा दिवस आणि या अधिवेशनातून शेतकऱ्याला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं तर काहीच नाही. याचं महत्त्वाचं उत्तर म्हणजे काल अधिवेशनात सभागृहामध्ये चर्चा करण्यासाठी कृषी मंत्री, पशुसंवर्धन मंत्री, तुमचे दुग्धविकास मंत्री हे कोणीच हजर नव्हते. आणि या कोणत्याही विभागाचे तिथं सचिव असतील, अधिकारी असतील, हे लॉबीमध्ये नव्हते. मग हे अधिकारी नसतील, सचिव नसतील, मंत्री नसतील तर प्रश्न मांडायचे कसे आणि चर्चा व्हायची काय आणि त्याच्यातून निष्फळ व्हायचं काय? म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा कालचा देखील तिसरा दिवस या अधिवेशनातून निष्फळ गेलेला आहे. या अधिवेशन नुसतं आरोप प्रत्यारोप आणि वादळी ठरते आणि याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. आणि या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असतील, पीडित शेतकरी असतील आणि या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला काहीच मिळणार नाही अशीच शंका या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. जय महाराष्ट्र.